एवढं बहुमत असूनही पालकमंत्री पदावर भांडण। रायगड नाशिकच्या पालकमंत्री पदावरून हे वाद सुरू आहे, त्यावरती आता सुप्रिया सुळे यांनी टोला लगावलाय। मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील असं अजित पवार यांनी म्हटलंय। त्यामुळे आगामी काळात रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री संदर्भात वादावरती तोडगा नेमका महायुतीच्या नेत्यांच्या माध्यमातून कसा काढण्यात येतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। महाराष्ट्रात ज्या पद्धतीने सत्तेमधल्याही लोकांचे स्टेटमेंट्स येत आहेत ते अस्वस्थ करणारे। एवढं मोठं मॅन्डेट मिळालं या सरकारला, उलट सुजलाम सुफलाम राज्य चालवायला पाहिजे होतं आतापर्यंत। आता त्यांचे पालकमंत्री पदावरनं पण वाद संपत नाहीयेत। मी तुम्हाला कितीदा सांगतो, पत्रकार महाराष्ट्रातल्या पत्रकार मित्रांना सांगतो की पालकमंत्र्यांच्या बद्दल जे राज्याचे प्रमुख असतात, जे कोणी असतील, त्यांनी मंत्रिपदाचं वाटप करायचं असतं, खात्याचं वाटप करायचं असतं, कुणाला कुठं पालकमंत्री नेमायचा हा सर्वस्वी त्यांचा अधिकार असतो। ते आज नाही, वर्षानुवर्ष ते चालत आलेलं आहे। त्या पद्धतीनं देवेंद्रजींनी त्यात लक्ष घातलंय। लवकरच ते 2 जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या बद्दलचा निर्णय घेतील। तो जो निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य असेल।